यानंतर बातमी मनसेच्या गोटातून महापालिका निवडणुकीनंतर मनसे आगामी राजकीय वाटचालीसाठी कंबर कसते। मुंबईतील मनसेची पुढची रणनीती ठरवण्यासाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शाखा अध्यक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली। बैठकीला संदीप देशपांडे, अविनाश जाधव, अभिजित पानसे, गजानन काळे आणि यशवंत किल्लेदार यासारखी दिग्गज नेते मंडळी शिवतीर्थावर दाखल झालीत। मुंबईत पक्षाची ताकद पुन्हा वाढवण्यासाठी आणि संघटनात्मक बदलांसाठी या बैठकीत खलबतं होणार आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी संजय गडदे शिवतीर्थावर उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयात, त्यांच्याकडे अपडेट्स घेऊयात। संजय, शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक होतीये। नुकत्याच मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊन गेल्यात, मात्र आत्तापासूनच मनसेमध्ये पक्ष बांधणी, पक्ष संघटन या सगळ्यावर काम सुरू झाल्याचं या आजच्या बैठकीतून दिसून येतंय। निश्चितच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जे मुंबईच्या दादर परिसरामध्ये जे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे शिवतीर्थ, या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे। महानगरपालिका निवडणुकीत होणाऱ्या पहिल्या बैठकीसाठी जे आहेत ते संदीप देशपांडे असतील, यशवंत किल्लेदार असतील, अभिजित पानसे असतील, गजानन काळे असतील, यासोबतच मुंबईतील सर्व शाखांचे जे शाखा अध्यक्ष आहेत या सर्वांना निमंत्रित केलेलं आहे। सध्या ही बैठक जी आहे ती ही 4 टप्प्यामध्ये होणार आहे। आता सध्या शिवडी विभागातील पदाधिकाऱ्यांसोबत ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये भविष्यात मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्याच्या दृष्टीने जे काही राजनीती पक्षाची काही ध्येय धोरणं आहे ती कशी पोहोचवायची, सामान्य मतदारांपर्यंत, महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत मनसेची जी भूमिका आहे कशी पोहोचवायची, या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। सोबतच लवकरच काही दिवसामध्ये जो मराठी भाषा दिन येतो, या मराठी भाषा दिना संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होईल। मात्र आता राज ठाकरे स्वतः या बैठकीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात हे बैठक झाल्यानंतरच या ठिकाणी समजू शकेल। ठीक आहे संजय, धन्यवाद तुर्तास या संपूर्ण माहितीसाठी। तर मनसेची ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीचे सगळे अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला साम टीव्हीवर पाहायला मिळतील।